बसून घ्या ना थोडंसं. काय असं उभे राहिलं काय चांगलं नाही वाटत. हे नक्की पुढच्या वर चलो. हॅलो पुरुषोत्तम भाऊ 5 मिनिट वेळ 36 कोटी देवाची मेहरबानी आपल्याला कळती नाही त्याच्याकडे जेवण आहे चला नमस्कार राम राम आली का बापा घरी येत नाही मी का बोललो आली का मला आली का कोणी कामध्ये थांबे आली का देऊ का हां आली का असे दणके खाले अरे तसं नाही तू कोणाला आणायला गेला बायको तर मग ती बायको आली का आली ती बायको आला का म्हणून मदन वचनबद्ध माणूस हो आहेस ना सांग आली का आली तू ठेवलास काय ना मला इकडे बाहेर अरे बोलो का बोलो ना बरं तुला आणलंच नाही आणलं हे सांग पहिले आणली तर कुठे गेली पाय पाय ठेव हे मरते त्या इलेक्ट्रॉनिकच्या पोगड्या हे आपण हे गेले कोणी लागेल करंट लागेल ओरे होती सांग अजून तुम्ही तर म्हणले होते ते पाटल्याच्या घरी नाही तर मस्त फ्रोमची नाही तर स्प्रिंगवरी सोफा होती हो ते टेबल बसली आणि पडली कोटी और सोप्यावर लागली हो कोणीला आपण ठेवून गेला. डोंगीवर हो म्हणून हल्ले पाणी नमस्कार हे होय का कोणी
झोळा मस्त जमला पण तुले नाही सोडली बायको सुंदर आहे पण तुले सोडली नाही म्हणजे तुम्हीच नाही कोणी म्हणते हा. हे बघा तुही बायको होय होय. मी तर ते सोडलं ना अरे म्हणूनच मग आणि सकाळी कामतीच्या बस स्टँडवर राहता खान कोणा मी ना. बायको साठी कोणी आहे बस स्टँडवर? सोडून द्यायचे नाही सोडा. कोविडला तर खाशी नाही रे, आता खायचं चालत. हा. मला नाचलं नाही, हा. पण मला कीर्तन जात परिवर्तन करायचं. असं हो, म्हणजे कसं मी आहो करा. हा हे आहे गुण. गोरी मी आहो 3 फूट. हा. बायको आहे 7.5 फूट. हो. कोणी अंतर हे कोणी नाही. नाही. सोबत कोणी असेल पण ते. हा. वाढीचं आहे? हा. या गोष्टीत काय ठेवलं नाही. बरं. मी 3 फुटावर. हा. बायको मला साईजमध्ये चांगली आवडते. अडीच फूट अडीच फुटाची बायको. बरोबर आहे मी 3 फुटाचा. बायको करू अडीच फुटाची. हा. बायको मला 2 फुटाची झाली तर पुऱ्या. स्वतःची भरती करू. नाही बरोबर आहे. नवरा काढा. हे बरोबर आहे. नवरा काळा असला हा. बायको गोरी गोरी पाहिजे. तर बायको काळी असली तर नवरा बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे नाहीतर नवरा आहे काळा. बरोबर आहे, बरोबर आहे. काळी. हा. या घरी कोल्हापुरांचे लग्न. बरोबर आहे. नाही निघत. कोण नाही विचारलं म्हणून परिवर्तन. दुसरा एक काम कर जास्त वेळ नाही आपल्याजवळ मी काय म्हणतो तुझ्या पत्नीला लावू दे मी तिला आपल्या पत्नीसोबत दुकानात पाठवतो बिलकुल बिलकुल ठीक आहे ठीक आहे त्याची चिंता नको करा ओके ओके लीलाबाई मी काय म्हणतो आमच्याकडे तुम्हाला वेळ आहे का कोणा वीड आहे असेल तर माझ्या पत्नीसोबत तुम्ही दुकानात जा का आमच्या हो, जाईन. जाल ना अरे का आमच्या धंद्यामध्ये 2 शब्द सांगतो चालेल, शिला. अरे एक अलबेली लहान नवेली आणि धन्यवाद मी का म्हणतो बाई पुरुषोत्तम मेहर ढंग है
हे बस शाही साहेबांच्या म्हणतात गवळणीमध्ये प्रश्न होता की गवळणीशिवाय डोक्यावर माठ होतं, त्यामध्ये दूध होतं आणि दुधामध्ये दही होतं. बरोबर आहे? डोक्यावर माठ, त्याच्यामध्ये दूध आणि दुधामध्ये दही. तर शाही साहेबांचं प्रश्न म्हणणं आहे, हे सांगा तर साहेब हे एकदम बरोबर आहे. हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. याचं नाव आहे शून्यवाद. सरळ दही वेगळं राहत नाही, कारण तो दुधाशिवाय दही बनत नाही. म्हणजे दह्याचा आद्य रूप आहे दूध. दुधापासून दही बनत आहे. बरोबर आहे? एवढंच ते सुप्त रूपाने, हे सुप्त रूपाने जसं मनुष्य जन्माला यायच्या आधी 3 महिने 13 दिवस बापाजवळ राहते आणि 9 महिने 9 दिवस मायजवळ राहते. असा 12 महिने 22 दिवसाचा माणसाचा जन्म आहे. तर आपण तेव्हा सुप्त रूपात असतो की नाही? असतो की नाही? तर तशा प्रकारे दुधामध्ये दही असते आणि त्याची क्रिया झाल्यानंतर दही बाहेर येते. दुधाचं दही बनते. बरोबर आहे? आणि भगवान बुद्धाचं शून्यवाद तेच म्हणते, जेव्हा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये व्हायला सुरुवात होते, एकीकडे परिपूर्ण दही नाही आणि एकीकडे परिपूर्ण दूधही नाही. जेव्हा दुधाचं परिपूर्ण रूप नष्ट होईल तेव्हा दह्याचं परिपूर्ण रूप तयार होते आणि याच्या मधली स्थिती म्हणजे शून्यवाद. बरोबर? अशा तऱ्हेनं दुधामध्ये दही असते. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपल्याला म्हणायला लागेल, मग मुले माहीतच नव्हतं. चाललो सीधा सीधी सडक बेधडक नाही का? तर माझं म्हणणं काय आहे, एक अलवेली नारायण वाली बाजार को निकली जी, हाँ उसके दोनों हाथ खाली थी, उसके कने दूध ना माखन फिर भी मंथन करती, म्हणजे घुसरण फिर भी मंथन करती, रोज जीती और रोज मरती. हे गौरव कोणती जे रोज मरते ते रोज जिवंत होते. उसकी 36 पंची घुमावे. 36 म्हणजे रई. भोजपुरी भाषेमध्ये 36 म्हणतात. त्या रईला 36 पाकळ्या होतात. त्या 36 पाकळ्या की सांगता दिवसच निघेल. म्हणून उसकी 36 पंची घुमावे. एक पक्षी ते नाही फिरवते, ते बाई फिरवत नाही. आणि तो असा पक्षी जगातली प्रत्येक गोष्ट भक्षण करते. तो पक्षी कोणता? समजलं का? म्हणून माझा आहे पुरुषोत्तम मेरा. तुम्हाला एक जपानी युगाची गोष्ट सांगतो. तेव्हा सगळ्या गवळणी गोकुळातून निघायच्या मथुरेला जायला, तर गोकुळ आणि मथुरेच्या मध्यंतरी एक सौकावती नावाचं छोटंसं मंदिर होतं एका देवीचं. तिथं त्या सगळ्या गवळणी नमस्कार करायच्या आणि मगच पुढची वाट घ्यायच्या. तर तिची लौकिक सांगतो तुम्हाला.